शेळीपालक बांधवांनो, मी यासीन खान, राहणार लौळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपला लौळ या ठिकाणी खान गोट फार्म या नावाने नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेअंतर्गत झालेला हा आपला प्रोजेक्ट आहे. जवळपास आज रोजी आपल्याकडे 450 प्लस उस्मानाबादी शेळ्या आहेत. तर मित्रांनो, आपल्याकडे नेहमी व्हिजिटला येणारे जे शेळीपालक असतील किंवा फोनवर किंवा मेसेजद्वारे व्हॉट्सअपला वगैरे किंवा यूट्यूब चॅनलला जो आपला आपली शेती आपले पशुपक्षी हा जो यूट्यूब चॅनल आहे आपल्याला, ह्याच्यावरती पण बरेच लोकांनी कमेंट केलेले आहेत की आपल्याला शेळी पालनातील चाऱ्याविषयी माहिती पाहिजे. जर मित्रांनो, आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला हा जर व्हिडिओ नक्की आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे जे मत आहेत ते तुमचे मत त्याच्यामध्ये टाकायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा ह्याच्यातली माहिती योग्य वाटली किंवा अयोग्य वाटली, जे काही तुमच्या मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, त्या मित्रांनो आपल्या ह्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. तर आज आपण ह्या चाराविषयी माहिती पाहणार आहोत. कारण काय होतं मित्रांनो, की शेळीपालन ह्या व्यवसायामध्ये किंवा कुठलाही पशुपालनाचा जर आपला व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त जो खर्च असेल तो आपला हा चाऱ्यावरती असतो. म्हणजे जवळपास 70% खर्च हा शेळीपालनामध्ये चारा आणि खुराक या दोन गोष्टींवरती खर्च होतो. तर हा जो खर्च आपल्याला कसा कमीत कमी करता येईल, कारण आज रोजी जर आपण चारा विकत घ्यायचा म्हणलं तर त्याची कॉस्ट बरीच जाते. तर कमीत कमी खर्चामध्ये आपल्या शेतामध्ये आपण चांगल्या प्रतीचा चारा कसा लावायचा आणि त्याच्यातून आपला खर्च कसा कमी करायचा, ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. मग आता आपल्याला जर खर्च कमी करायचा असेल आणि चांगल्या प्रतीचा जर चारा मिळवायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टींची माहिती पाहिजे, की शेळीला कोणत्या स्टेजमध्ये किती क्वालिटीचा चारा लागतो आणि दुसरी एक गोष्ट आहे की कोणत्या चाऱ्यामध्ये कोणकोणते घटक आहेत. तर त्या गोष्टी अगोदर जर आपल्याला माहीत असेल किंवा त्या फक्त आपण दुसऱ्यांचे ऐकून किंवा हे करून बघण्यापेक्षा जर पुस्तकी ज्ञान घेऊन थोडंसं त्याच्यावर कन्फर्म केलं तर त्या गोष्टी आपल्याला सोप्या जातात. तर हे जो मी आजपर्यंत 5 वर्षांमध्ये जो शेळीपालनाचा अभ्यास केलेला आहे तर त्याची तुम्हाला एक डिटेल, म्हणजे ह्याच्यात चुकीची माहिती बिलकुल असणार नाही, तर त्याची तुम्हाला माहिती थोडक्यामध्ये सांगतोय. तर शेळीच्या तिच्या ज्या एका वेतातली जी अवस्था असेल त्या 3 प्रकारच्या अवस्था असतात. तर त्या 3 प्रकारच्या अवस्था कोणकोणत्या आहेत? सर्वात महत्त्वाची त्याची पहिली अवस्था जी असेल ती दुधाळ अवस्था, म्हणजे ते विल्यापासून आपण त्या शेळीला जोपर्यंत पिल्लं पाजतो तोपर्यंतची दुधाळ अवस्था. त्याच्यानंतरची अवस्था जी असेल ती भाकड काळ, म्हणजे त्यावेळी शेळी रिकामी असते आणि त्याच्यानंतरची तिसरी अवस्था जी आहे तो गाभण काळ. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त त्या शरीराची झीज कोणत्या अवस्थेमध्ये होत असेल, तर ज्यावेळेस त्या शेळीला पिल्लं पित असतात, म्हणजे जे जन्मल्यापासून पिल्लांचा जन्म झाल्यापासून ते आमचं आपण दूध तोडेपर्यंत ह्या कालावधीमध्ये शेळीच्या शरीरातील झीज जास्त होत असते. का होते, तर शेळीला ते पिल्लांना दूध देण्यासाठी शरीरातील सर्व ते कस त्या दुधावाटे किंवा सर्व जे घटक असतात ते मिळण्यासाठी त्या शेळीची शरीराची झीज होत असते. मग ही झीज भरून काढण्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचा चारा आणि खुराक त्या अवस्थेमध्ये द्यावा लागतो. तर दुसरी जी अवस्था आहे ती भाकड अवस्था, म्हणजे त्यावेळी शेळी रिकामी असते किंवा नुकतीच लागलेली असते किंवा ती तिचा गाभण काळ सुरुवातीचा असतो. तर त्यावेळेस तिला जास्त घटकाची आवश्यकता नाही, कारण तिला त्यावेळेस दूध पाजायचं नसतं किंवा पिल्लांची जास्त वाढ होत नसते पोटामुळे. त्यामुळे तिच्या शरीराची जास्त गरज नसते की बाकीचे प्रथिन असतील किंवा टीडीएन ऊर्जा म्हणतो आपण ज्याला, किंवा फॅट, कॅल्शियम, फॉस्फरस हे जे घटक आहेत हे कमी प्रमाणात लागतात. आणि तिची तिसरी जी अवस्था आहे ती गाभण काळ. त्या गाभण काळामध्ये पण जी दुधाळ अवस्था आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी प्रतीचा जरी चारा असेल तरी त्यावेळेस किंवा तिच्या शरीराची जास्त म्हणजे झीज होत नाही किंवा तिला फक्त पिल्लं पोषण्यासाठी जी आवश्यकता असते तेवढा जरी आपल्याला त्याच्यातून चारा आणि खुराकातून घटक मिळाले तर त्याची आपण ती गरज भागवू शकतो. मग आता ह्या 3 अवस्थेनुसार जर आपल्याला चांगल्या प्रतीचा चारा द्यायचा असेल तर तो कोणत्या प्रतीचा असावा? एकदल असावा का द्विदल असावा का? एकदलमध्ये कोणते चारे द्यावे, द्विदलमध्ये कोणते चारे द्यावे, किंवा कोणत्या चाऱ्यामध्ये कोणते घटक आहेत, किती प्रमाणात, ही पण माहिती आपल्याला असली पाहिजे. किंवा एखादा चारा आपल्याला कापणीला लवकर येतो किंवा नाही येत, किंवा त्याची कापणी किती दिवसानंतर होते, हे सर्व गोष्टीची जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत आपलं चाऱ्याचं नियोजन आपण व्यवस्थित करू शकत नाही. तर आता मित्रांनो, आपल्याकडे चाऱ्याचे 2 प्रकार असतात, एक एकदल वर्गीय चारा आणि दुसरा जो आहे तो द्विदल वर्गीय चारा. आता एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये कोणकोणते येतात, तर तुमचं मका असेल, ज्वारीचं कडवळ असेल, नेपियर असेल किंवा तुमचं मार्वेल गवत असेल, हे असे एकदल वर्गीयचे बरेच प्रकार आहेत. तर दुसरं जो आहे तो द्विदल वर्गीय चारा आहे. आता द्विदल वर्गीयमध्ये कोणकोणतं येत असेल, तुमचा दशरथ घास आहे, मेथी घास आहे, तुती आहे, हादगा आहे, सुबाबुळ आहे, किंवा तुमचं तुरीचं बुसकट असेल, हरभऱ्याचं बुसकट असेल, सोयाबीन बुसकट असेल, असे वेगवेगळे प्रकारचे त्याच्यामध्ये चारे आहेत. आता हे मी तुम्हाला एवढ्या प्रकारचे चारे सांगितले, किंवा तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा आणखीन जास्त प्रकारचे पण चारे असू शकतात. पण कोणता चारा लावला तर आपला कमीत कमी खर्चामध्ये किंवा कमी क्षेत्रामध्ये लावून जास्त क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या 2 गोष्टीचा आपल्याला संगम लावायचा आहे. कारण जर तुमच्याकडे 10-5 शेळ्या असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे चारे देऊ शकतात. पण ज्यावेळेस तुमच्याकडे संख्या जास्त असते तर त्यावेळेस आपण त्यांना पाहिजे तेवढे प्रकार देऊ शकत नाही. किंवा साधं उदाहरण घ्या, आपल्या घरामध्ये जर समजा 10-5 माणसं असतील तर आपण प्रत्येक प्रकारच्या किंवा प्रत्येक माणसाच्या आवडीचा
खाद्यपदार्थ बनवू शकत नाही. तसं आपल्याकडे जर शेळ्यांची संख्या जास्त आहे, आता माझ्याकडे 450 पेक्षा शेळ्यांची संख्या जास्त आहे, तर मला त्या शेळ्यांचे लाड पुरवणे शक्य होत नाही. तर त्यांना आपण लाड पण पुरवायचे नाहीत, परंतु त्यांना कुपोषित पण होऊ द्यायचं नाही. म्हणजे त्यांच्यासाठी आपल्याला चाऱ्याचे घटक जे आहेत ते योग्य पद्धतीनं किंवा योग्य प्रमाणामध्ये त्यांना भेटलं पाहिजे. आता हे भेटण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये असणारे घटक आणि द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये असणारे घटक, ह्या दोन्ही चाऱ्यामध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे, तर त्याच्यामध्ये असलेल्या घटकांची माहिती पाहिजे. तर एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये काय काय असतंय, प्रत्येक चाऱ्यामधले तुम्हाला घटक सांगतो. ड्राय मॅटर असतो किंवा त्याच्यामध्ये आपण ज्याला शुष्क भाग म्हणतो, आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये पाणी. म्हणजे एक प्रत्येक चारा म्हणजे एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये 80%च्या आसपास पाणी असतंय किंवा 20%च्या आसपास ड्राय मॅटर असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऊर्जा असते, प्रोटीन असते, फॅट असतात, कॅल्शियम आणि फॉस्फरस. आता फॅट, कॅल्शियम, फॉस्फरस हे घटक थोड्या प्रमाणात असतात किंवा बाकीचे जे व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे घटक असतील तेही कमी प्रमाणात असतात. पण महत्त्वाचे जे घटक आहेत ह्याच्यामध्ये ड्राय मॅटर असेल, क्रूड प्रोटीन ज्याला आपण प्रथिनं म्हणतो, आणि तिसरा म्हणजे TDN म्हणजे ज्याला आपण ऊर्जा म्हणतो. हे जे घटक आहेत ना, हे घटक आपल्याला प्रत्येक चाऱ्यामध्ये महत्त्वाचे असतात. मग हे जे घटक आहेत, आता एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. आता समजा तुम्ही मका घेतली किंवा कडवळ घेतलं, ह्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण थोडंसं कमी असतं, म्हणजे 8 ते 10%च्या आसपास प्रमाण असतं. त्याच्यामध्ये प्रथिनाचं आपण बघितलं 8 ते 10% प्रमाणात. ऊर्जा जी म्हणतो आपण, किंवा आता ऊर्जा कशासाठी लागते आपल्याला, जे जनावरांची हालचाल असेल किंवा त्यांचं प्रजनन व्यवस्था असेल, ह्या गोष्टी सगळ्या चालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. किंवा आता मी जे बोलतो हे बोलण्यासाठी सुद्धा पण माझी ऊर्जा खर्च होते. ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्या प्राण्यांना ऊर्जेची आवश्यकता असते. तर एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये आपल्याला 60%च्या आसपास ऊर्जा मिळते. म्हणजे आपण प्रथिनं पाहिली, ऊर्जा पाहिली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फॅट असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, हे पण घटक त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात असतात. किंवा बाकी व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, हे घटकही त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का, तर एकदल वर्गीयमध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं आणि ऊर्जेचं प्रमाण जास्त असतं. आता त्याच्यानंतर आपण जर द्विदल वर्गीय चारे पाहिले, तर द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. आता त्याच्यामध्ये जर उदाहरण जर पाहायचं म्हटलं, तर तुमचं दशरथ घास असेल, मेथी घास असेल किंवा सुबाबळ असेल, तुती असेल, ह्या चाऱ्यांमध्ये आपल्याला 18 ते 20%च्या आसपास प्रथिनं भेटतात. त्याच्यामध्ये ड्राय मॅटर हा थोडासा जास्त असतो. म्हणजे द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असते, म्हणजे 30-35% त्याचा ड्राय मॅटर असतो. आणि ह्याच्यामध्ये ऊर्जेचं प्रमाण पण हे 60-65%च्या आसपास मध्ये आहे त्याच्यामध्ये. म्हणजे दोन्ही चाऱ्यामध्ये एकदल वर्गीय आणि द्विदल वर्गीयमध्ये ऊर्जेचं प्रमाण जास्त भेटतं, परंतु द्विदल वर्गीयमध्ये आपल्याला प्रथिनं भेटतात जास्त. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फॅट आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस हे पण घटक त्याच्यामध्ये प्रत्येक चाऱ्यामध्ये हे कमी जास्त प्रमाणात घटक असतात. परंतु दोन महत्त्वाचे घटक जे आपल्याला लागतात ह्या शेळीपालनामध्ये किंवा पशुपालनामध्ये, एक असेल प्रथिनं आणि दुसरे असेल ऊर्जा. आता प्रथिनं कशासाठी लागतात, तर त्यांची वजन वाढवण्यासाठी किंवा त्यांची वाढ लवकर होण्यासाठी जे प्रथिनांची गरज असते, आणि ऊर्जेची गरज कशासाठी असते, त्यांची हालचाल होणे किंवा प्रजनन, ह्या सर्व गोष्टी तुम्ही ह्या गोष्टी साध्या साध्या गुगलवर जरी सर्च केल्या तरी तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळेल. मग आता हे मी तुम्हाला प्रकार सांगितलं, एकदल वर्गीय चाऱ्याचे प्रकार सांगितलं, त्याच्यामध्ये घटक कोणते आहेत ते पण सांगितलं. आता द्विदल वर्गीय चाऱ्यांची नावं सांगितली, त्याच्यामधलेही घटक सांगितले. परंतु आता ह्या दोन्ही चाऱ्यामध्ये आपला सोपा चारा कोणता, म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त चारा निघणारा प्रकार म्हणजे कोणता, तर त्याचा पण आपण स्टडी केला पाहिजे. कारण संख्या जास्त असते, कमी क्षेत्रामध्ये आपल्याला जास्त चारा निघणं पण महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये क्वालिटी महत्त्वाची असते. तर एकदल वर्गीयमध्ये सगळ्यात चांगला जर चारा असेल तर तो मकेचा चारा आहे. म्हणजे मका हा आपण एकदल वर्गीय चारा पिकांचा म्हणजे राजा म्हणू शकतो आपण त्याला, की त्याला पर्याय नाही, मकेला दुसरा पर्याय होऊ शकत नाही, म्हणजे इतका चांगला तो चारा आहे. परंतु मका चारा देताना आपण कोणत्या स्टेजची द्यायची, तर ती चिकातली मका, ज्याला आपण म्हणजे ज्या स्टेजला आपण कणसं भाजून खाऊ शकतो, त्या स्टेजची मका आपण शेळ्यांना किंवा जनावरांना कणसासकट कुट्टी करून दिली पाहिजे. तर जर तुमच्याकडे मका चारा उपलब्ध नसेल तर त्याच्यानंतरचे जे दुसरे प्रकार आहेत, म्हणजे जे कडवळ असेल किंवा तुमच्याकडे मारवल असेल, हे पण चारे देऊ शकतो. पण मारवेल सारख्या गवतामध्ये आपल्याला क्वालिटी भेटू शकते, परंतु क्वांटिटी त्या प्रमाणात भेटत नाही. आता बरेच लोक ह्याच्यामध्ये एकदल वर्गीयमध्ये नेपियरचा वापर करतात मित्रांनो. परंतु नेपियरमध्ये काय होतं, की जसं ऊसाच्या वाड्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिड असतंय, तसं नेपियरमध्ये पण ऑक्झॅलिक ऍसिड असतं. त्याच्यामुळे काय होतं, की जनावरांच्या शरीरातलं जे कॅल्शियम आहे ऑक्झॅलिक ऍसिडचं त्यांच्या शरीरामध्ये संयोग होऊन लघवी वाटे त्यांचं कॅल्शियम कमी होतं. त्याच्यामुळे नेपियरचे कितीही प्रकार असू द्या, तुमचा रेड नेपियर, हे नेपियर, ते नेपियर, भयानक प्रकार आहेत त्या नेपियरचे. परंतु नेपियरचा आपल्याला जर चाऱ्यामध्ये तुम्ही वापर केला तर त्यांचं फक्त पोट भरण्याचं काम होईल, त्यांना त्याच्यातून क्वालिटी भेटणार नाही. तर तुम्हाला जर त्या चाऱ्यावरचा खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही नेपियरचा कमीत कमी वापर करणे ह्याला दुसरा
पर्याय नाही. आता तुम्हाला एकदल वर्गीयची माहिती सांगितली, म्हणून एकदल वर्गीयमध्ये आपण कोणते चारा निवडायचे, तर एक तर पहिल्याच सुरुवातीला पहिला प्रेफरन्स असेल आपला मकेला आणि दुसरा असेल तो कडवळ, त्याच्यानंतर तुमचं मार्वेल गवत, ह्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. जर ह्यांना तुमच्याकडे उपलब्धच नसेल तर तुमच्या सोयीनुसार त्याच्यामध्ये पण आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. आता त्याच्यानंतर पाहिलं आपण की द्विदल वर्गीय चारा. आता द्विदल वर्गीय चारा खूप महत्वाचा असतो, कारण आपल्याला दोन्ही चारे, एकदल आणि द्विदल चारे, हे दोन्हीच आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे. जर तुम्हाला ते 50-50% जर देता आले तर अतिउत्तम आहे. तसं जर नाही देता आलं तर एकदल वर्गीय 60% द्यायचा, द्विदल वर्गीय 40%, असं दोघांचं आपल्याला प्रमाण ठेवायचं. आता द्विदल वर्गीयमध्ये तुम्हाला मी चाऱ्यांची नावं पण सांगितली. तर ह्या द्विदल वर्गीय चाऱ्यांमध्ये 20%च्या आसपास प्रोटीन असते, 60%च्या आसपास ऊर्जा असते, ड्राय मॅटर त्यांचा 35 ते 40%च्या आसपास असतो, म्हणजे शुष्क भाग जास्त असतो, म्हणजे पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी असतं. त्याच्यानंतर फॅट आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, हे घटक त्याच्यामध्ये असतात. आता द्विदल वर्गीयमध्ये सगळ्यात चांगला चारा कोणता आपल्याला हे पण बघायचं. आता आपण प्रथिनांचं प्रमाण बघितलं, 20%च्या आसपास सगळ्या चाऱ्यामध्ये आहे. आणि द्विदल वर्गीयचे अनेक प्रकार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं जर ह्याच्यामध्ये पाहिलं तर दशरथ घास हा चारा पिकाचा आपण राणी म्हणू शकतो, म्हणजे द्विदल वर्गीय चारा पिकातील सगळ्यात चांगला, म्हणजे ह्याच्यावरती कुठली रोगराई नाही किंवा तुम्हाला कापणीला पण चांगला आहे. पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम नाही, हिवाळ्यामध्ये प्रॉब्लेम नाही किंवा उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा तो सगळ्या दृष्टिकोनातून चांगला आहे. आता दुसरा जो चारा आहे तो मेथी घास. बरेच लोक मेथी घासासाठी पण त्याचा उपयोग करतात, मेथी घासाचा पण चाऱ्यासाठी उपयोग करतात. परंतु मित्रांनो, मेथी घासामध्ये प्रथिनांचं प्रमाण जरी चांगलं असलं तरी त्याचा एक तोटा आहे, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. जर तुम्ही लहान पिल्लांना मेथी घास जास्त टाकला तर त्यांना जुलाब लागतात. त्याच्यानंतर दुसरा तोटा त्याचा असा आहे की ते कापणीला उरकत नाही. मेथी घास तुम्ही किती कापला तरी त्याचा चारा कमी प्रमाणात होतो. तिसरा तोटा त्याच्यामध्ये असा आहे की त्याला मग त्याच्यामध्ये उंदरांचं प्रमाण खूप असतं, म्हणजे उंदीर लागतात त्या पिकामध्ये, आणि आपल्या उंदरासाठी तिथं औषध घालता येत नाही. जर ते आपण औषध घातलं तर ते चारा पिकातून आपल्या जनावरांना विषबाधा पण होऊ शकते. आणि चौथा तोटा त्याचा असा आहे की त्याच्यावरती अमरवली येतं बघा, ते पिवळ्या रंगाचं जे गवत असतं ते पण त्याच्यावरती येतं. आणि पाचवा तोटा असा आहे त्याच्यामध्ये, आपण प्रत्येक वेळेस मेथी घासाची कापणी केली तर त्याच्यामध्ये परत आपलं तण पण त्याच्यामध्ये उगवून येतं, म्हणजे असे 4-5 प्रकारचे तोटे आहेत. तर त्याला तुलनेमध्ये जर दशरथ घास असेल तर तुम्हाला पहिल्या कापणीच्या अगोदर फक्त तुम्ही एक खुरपणी केली तर तुम्हाला 3-4 वर्ष त्याच्यामध्ये गवताची काडी येत नाही, कापणीला एकदम योग्य असतो. त्याच्यामध्ये हिवाळा असेल, उन्हाळा असेल, पावसाळा, कोणतीही रोगराई त्याच्यावरती येत नाही, आणि वाढीसाठी तो एकदम चांगला असतो. फक्त त्याचा तोटा एवढाच आहे, एक छोटासा तोटा आहे की हिवाळ्यामध्ये मात्र त्याची वाढ थोडीशी कमी असते. प्रत्येक चारा पिकाची हिवाळ्यामध्ये वाढ कमी असते, परंतु त्यातली त्यात थोडीशी दशरथ घासाची. आता त्याच्यानंतर मित्रांनो, द्विदल वर्गीमध्ये बरेच लोकांचा सुबाबळीवर जास्त भर आहे. पण सुबाबळ असा चारा आहे की ते झाड आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लाकडाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. चाऱ्याची क्वालिटी चांगली आहे, परंतु त्याच्यामधून चाऱ्याचं प्रमाण, म्हणजे आपण जे क्वांटिटी म्हणतो, ते कमी भेटते. आणि त्याच्यामध्ये मेमोसिन नावाचा हा एक अँटी न्यूट्रिशनल घटक आहे की ज्याच्यामुळे जर आपण सुबाबळ जास्त प्रमाणात जर शेळ्यांना खायला घातली तर शेळ्यांच्या अंगावरचे केस निघून जातात किंवा ते चट्टे पडतात. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे मित्रांनो तो सोयाबीन. सोयाबीनचं भुसकट पण बरेच लोक विकत घेतात आणि ते पण चारतात. तर त्या सोयाबीनच्या भुसकटामध्ये पण फायटो इस्ट्रोजन नावाचा जो घटक आहे, तो अँटी न्यूट्रिशनल घटक आहे. ते जर तुम्ही 50% पेक्षा जास्त जर सोयाबीनचं भुसकट वापरलं तर आपल्या शेळ्या किंवा जनावरांमध्ये गाभडण्याचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं. तर हे जे घटक आहेत महत्त्वाचे. त्याच्यानंतर तुरीचं भुसकट आहे, ते पण चांगलं आहे. परंतु बरेच लोक काय करतात की तुरीचं भुसकट विकत घेणं, हरभऱ्याचं भुसकट विकत घेणं, हे करण्यापेक्षा मित्रांनो आपल्याला चाऱ्याचं नियोजन करताना प्रत्येक जमीन आपली चाऱ्यावर पण सेपरेट गुंतवता येत नाही. आपण आता तुम्हाला सांगितलं, एकदल वर्गीमधले चारे सांगितले, द्विदल वर्गीमधले सांगितले. तर असे काही चारा पिकं घ्यायची आपण की ज्या पिकातून आपल्यालाही उत्पन्न भेटेल आणि जनावरांचाही चारा भेटेल. तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपण आपल्याकडे तूर घेऊ शकतो, म्हणजे तूर या पिकेतून आपलं म्हणजे आपल्याला पण उत्पन्न मिळेल आणि ज्या भुसकटामधून जनावरांचा चारा पण भागेल. तसंच हरभरा आहे, सोयाबीन आहे, हे 2-3 असे चारा पिकं आहेत की त्याच्यातून आपल्याला स्वतःलाही उत्पन्न मिळतं आणि त्याच्यातून जनावरांचंही भागून जातं. तर आता मित्रांनो, मी जे तुम्हाला चारा पिकांची माहिती सांगितली, एकदलची आणि द्विदलची, तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, आता मी सांगितलं तुम्हाला प्रत्येक घटक सांगितले. आता मी काय वापरतो हे तुम्हाला सांगणं खूप महत्वाचं आहे. तर आम्ही एकदल वर्गीमध्ये जास्तीत जास्त मकेचा वापर करतो, त्याच्यानंतर आम्ही कडवळ वापरतो, आणि द्विदल वर्गीमध्ये आमच्याकडे चारा पीक म्हटलं तर फक्त आणि फक्त दशरथ घास हाच आहे. कारण आमच्याकडे क्वांटिटी जास्त आहे जनावरांची. प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणजे मनुष्यबळ कमी पडतं, त्याच्यामुळे कापणीला पण सोपं असेल, वाढ त्याची चांगली होणार असेल, पोषक घटक चांगले आहेत, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण कमी आहे, तुमच्या जनावरांना जुलाब लागणार नाहीत, कुठलीही विषबाधा होणार नाही. इतक्या चांगल्या प्रकारचा तो चारा आहे, म्हणजे कमी खर्चामध्ये चांगल्या प्रतीचा चारा असा. म्हणजे तुम्हाला सांगितलं, मका हा चारा पिकाचा राजा आणि दशरथ घास द्विदल वर्गीमध्ये
चारा पिकाची राणी, हे 2 चारे तुम्ही कायमस्वरूपी फिक्स ठेवायचे. आणि इतर जे चारे जे आहेत सीझननुसार, जे आपल्या भागामध्ये सीझनेबल पिकं असतात त्या पिकानुसार, म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की तुरीच्या सीझनला तूर लावायची, हरभऱ्याच्या सीझनला हरभरा, सोयाबीनच्या सीझनला जे काही तुमच्या भागामध्ये, किंवा आपण जे शेतात दुसरी पिकं करतो त्याच्यामधलं जे तण असतं ते आपण खुरपणी करून पण जनावरांना देऊ शकतो. ह्याच्यामध्ये साधं सोपं आहे मित्रांनो, तण देई धन ही जर उक्ती आपण ह्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये वापरलं तर तुम्ही ते तणनाशक फवारण्यापेक्षा माणसं लावून किंवा बाया लावून ते खुरपणी करून जर आपण ते चारा जनावरांना दिला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी पण भेटतात आणि तणामध्ये जे पोषक घटक असतात ते इतर कुठल्याही चाऱ्यामध्ये आपल्याला भेटत नाही. तर त्या तणापासून पण आपण जनावरांचा चांगल्या पद्धतीचा चारा देऊन आपला जसा जेवढा कमीत कमी खुराकावरचा खर्च कमी करता येईल ह्याचं प्लॅनिंग करू शकतो. आणि अशा पद्धतीनं एकदल वर्गीय चारा आणि द्विदल वर्गीय चारा ह्यांचं 50-50% तरी कॉम्बिनेशन करा, किंवा 60-40 म्हणजे 60% एकदल वर्गीय द्यायचा, 40% द्विदल वर्गीय करायचा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल नक्की कमेंटमध्ये करा. तुमचं कमेंट कळवा की मी जे चारा पिकांची माहिती सांगितली ह्याच्यामध्ये जर तुम्हाला चुकीचं काही वाटलं असेल तरी पण कळवा. आणि आपली शेती आपली पशुपक्षी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.